आज मला अतिशय समाधान आहे की नवी मुंबईमध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियान या अंतर्गत एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतोय। 2014 ते 2025च्या या कालावधीत आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरनं जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आली आणि लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणाऱ्या विकसित भारताकडे आपण वाटचाल सुरू केली आहे। जगातली सर्वात मोठी तिसरी आफ्टर अमेरिका अँड चायना द थर्ड बिगेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम इज इंडिया। जगामध्ये आता इनोव्हेशनच्या इंडेक्समध्ये भारत दिसायला लागला आणि तो वर यायला लागलेला आहे। जगाला हे लक्षात येत आहे की इंडिया इज अनस्टॉपेबल। पण ज्यावेळी इंडिया इज अनस्टॉपेबल, इंडियन यूथ आर अनस्टॉपेबल, our innovation is unstoppable, our startup ecosystem is unstoppable, अशा पद्धतीनं जगाच्या लक्षात येत आहे ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाहीये, ही लढाई समाजाची लढाई आहे, ही लढाई आपल्या देशाची लढाई आहे। ही लढाई भारताला ज्या पद्धतीनं एक मजबूत देश म्हणून आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो त्याची ही लढाई आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त नवी मुंबई हा केवळ नारा नाही, तुमच्या माझ्या आणि आपल्या नंतरच्या तुमच्याही नंतरच्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई या ड्रगमुक्त लढाईच्या माध्यमातून लढण्याकरता आपण सगळे आलो। बघा, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे युवा शब्द काय आहे। स्वामीजी म्हणायचे युवा शब्दाला जर तुम्ही उलट केलं तर वायू शब्द बनतो। आणि वायू कसा असतो? हा वायू जर चक्रीवादळासारखा आला तर तो समाजाला उद्ध्वस्त करतो, तो दिशाहीन झाला तर तो संपूर्ण त्या ठिकाणी मानव जातीला नेस्तनाबूत करतो, घराच्या घर तो उद्ध्वस्त करतो। पण तोच वायू हा जर ऑक्सिजन झाला, ऑक्सिजन, तर आपल्याला प्रत्येकाला जगण्याकरता तो वायू ऑक्सिजनच्या रूपानं आपल्याला जगवतो। हा युवाही असाच आहे। हा युवा जर पथभ्रष्ट झाला, याची दिशा जर बदलली तर हा युवा समाजाला उद्ध्वस्त करतो। पण जो युवा योग्य दिशेने जातो तो युवा मात्र समाजाकरता ऑक्सिजनचं काम करतो, समाजाला जगवण्याचं काम करतो। समाजाला जगवणारे युवा आपल्याला हवे आहेत, समाजाला जगवणारी व्यवस्था आपल्याला हवी आहे। आपल्या देशामध्ये ही जी संधी आपल्याला आली आहे त्या संधीचा फायदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता आपली लढाई सुरू आहे। आणि म्हणून तुमची मदत महत्वाची आहे।